बीडच्या गेवराई तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पाडळसिंगी पाचेगाव शिवारात ओढे नाल्यांना पाणी, शेतात पाणीच पाणी, पिकांचं अतोनात नुकसान। बीडच्या आष्टी तालुक्यातील केरुळ नदीला पूर, पावसामुळे अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग बंद। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, गंगापूर उंबडगा मार्गावर आलं ओढ्याचं पाणी। बारामतीत अनेकांच्या घरात शिरलं होतं पाणी, युगेंद्र पवार यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी, नुकसानग्रस्त कुटुंबांना दिले अन्नधान्याचे किट। वणी उमरेडखेडमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। अकोल्यात पावसाचा कहर, पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित, मशागतीची कामं खोळंबण्याची शक्यता। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नालेगावात नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी, ड्रेनेजचं पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीरमध्ये पावसाची हजेरी। साताऱ्यातील वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळली, अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, वरवड येथील ओढ्याला पावसामुळे पूर, पुरात आई, मुलगी आणि पुतणी गेली वाहून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।